विद्यार्थ्यांनो नमस्कार. BA BCom BSc द्वितीय वर्ष सत्र चौथे या सत्रातला पाठ मुकुंदराव पाटील यांचा शेतकऱ्यांची निकृष्ट स्थिती आणि ते घालविण्याचे उपाय हा पाठ आपण पाहत होतो. या पाठाच्या दुसऱ्या भागाकडे आपण आज वळतोय. या पाठामध्ये मुकुंदराव पाटलांनी शेतकऱ्याची निकृष्ट स्थिती का झाली आणि त्याला काय कारणं आहेत आणि ही स्थिती जर सुधारावायची असेल तर आपण काय करायला हवं या संदर्भाने अत्यंत महत्त्वाचं आणि मौलिक विवेचन केलेलं आहे. ते या पाठात पुढे असं म्हणतात, कालपर्यंत आपण शेतकऱ्यांच्या सध्याच्या स्थितीबद्दल बघितलेलं होतं. या सद्यस्थितीच्या पुढचा भाग आपण आज बघणार आहोत. या पाठाच्या दुसऱ्या भागाकडे किंवा पुढच्या मुद्द्याकडे आपण आता वळतोय. मुकुंदराव पाटील असं म्हणतात की आपल्या शेतीची जी कसण्याची पद्धत असेल, पिकाची पद्धत असेल, ही पारंपरिक पद्धतीनेच आपण आज चाललो आहे. शेतकऱ्याची स्थिती सुधारण्यासाठी पारंपरिक पद्धतीच्या बाहेर पडून आपण आधुनिक पद्धतीकडे वळायला हवं. मग पिकाची लागवड असेल, किंवा शेतीची कसणं असेल, पिकावर पडणाऱ्या रोगाचं रोग असतो, या रोगाच्या संदर्भाने नवीन जे काही बाजारात उपलब्ध असणाऱ्या किंवा नव्या तंत्रज्ञानाचा विचार करून आपण त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून पुढे जायला हवं. शेतीमध्ये असणारी अवजारं असतील, पिकं असतील, या सगळ्याच गोष्टीचा विचार करत असताना मुकुंदराव पाटील हा फार अत्यंत महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित करतात की पारंपरिक ज्ञानामध्ये अडकलेल्या शेतीला आणि शेतकऱ्याला आधुनिकतेची कास धरणं ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आणि या गोष्टीमध्ये शेतकरी अडकलेला असल्यामुळे त्याची प्रगती होत नाही आहे किंवा त्याच्यामध्ये फारसा त्याच्या स्थितीमध्ये बदल होत नाही आहे. पुढं अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे मुकुंदराव पाटील वळतात आणि ते असं म्हणतात की शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये असणारा अनावश्यक जो खर्च आहे तोही खर्च त्यांनी टाळला पाहिजे. आता हा खर्च टाळत असताना त्यांनी अत्यंत महत्त्वाच्या काही गोष्टी अधोरेखित केल्या आणि ते म्हणतात की आपल्या दारिद्र्यास जी कारणे महत्त्वाची आहेत त्यातली निष्फळ खर्च हा एक फार महत्त्वाचा भाग आहे. आणि यात ते सांगतात की गावात बायका पोरांच्या तोंडी कारभाराचे नाव निघावे म्हणून लोक वाजवीपेक्षा फाजील खर्च करतात. म्हणजे आपल्याला आपल्याभोवती असणाऱ्या मोठेपणाचा जो आव आणून जगण्याची जी अवस्था आहे त्या अवस्थेच्या बाहेर आपण पडलो पाहिजे. आपली वास्तव परिस्थिती समजून घेतली पाहिजे. पण अशी समजून न घेतल्यामुळे आपल्याला अनेक चालीरीतीमध्ये गुंतावं लागतं. आणि मुकुंदराव पाटलांनी अत्यंत महत्त्वाचा विषय हाताळत असताना अत्यंत तटस्थपणे ह्या गोष्टी मांडलेल्या आहेत. ते असं म्हणतात की मुलामुलींची लग्न त्या मुकुंदराव पाटलांच्या काळातली लग्न मुली लहान असताना व्हायची. आता आपण बघतो की मुलांच्या लग्नाचं वय वाढलं, कायद्याने 18-21 असं करून ठेवलेलं आहे. आणि आज कायदा मुलींच्या लग्नाची वय वाढवण्याचा विचार कायद्याच्या दृष्टीने किंवा तज्ज्ञांच्या समितीमध्ये हा विचारही चालू आहे की अजूनही लग्नाचं वय वाढायला हवं. पण लग्नाचं वय वाढल्यावर सुद्धा लग्न समारंभासारख्या गोष्टींवरती होणारा जो अनावश्यक खर्च आहे, त्याच्यामध्ये उडवली जाणारी पैशाची उधळपट्टी आहे, या गोष्टीचा विचार आपण थोडासा त्रयस्थपणे जेव्हा करायला लागू तेव्हा आपल्याला जाणवतं की केवळ लग्न समारंभामध्ये ज्या गोष्टीची अनावश्यक उधळपट्टी केली जाते तिकडे वळत असताना मुकुंदराव पाटील असं म्हणतात की लग्न समारंभ जेव्हा होतात ते लग्न आपण मुकुंदराव पाटलाच्या काळचे संदर्भ अधोरेखित करताना पाठामध्ये ते असं म्हणतात की मुलींची लग्न करू नये असं आम्ही म्हणत नाही. आमचे म्हणणे इतकेच की लग्न म्हणजे काय ते झाले असता आपणावर कोणी जबाबदारी येते हे जर आणि लग्नाच्या नवरा नवरीचं वयसुद्धा किती छोटं असतं, त्यांना किती समज असते. आणि मग लग्नामध्ये होणारा अनावश्यक खर्च आणि चंगळ कोणाची असते तर त्या आईबापांची, सगळ्या सोयऱ्यांची म्हटले तर यात विशेष वेगळं असणार नाही. आणि पुढं असं ते म्हणतात की आपणा दुसरी चाल म्हणजे आपण दान सत्पात्री करत नाही तर कुपात्री करतो. म्हणजे एक महात्मा फुल्यांच्या एका सुंदर निबंधामध्ये फुल्यांनी देखील अधोरेखित केले. फुले असं म्हणतात की शेतकऱ्याच्या भोवती शेतकऱ्याला किती अंधश्रद्धेमध्ये गुंतून ठेवतो. म्हणजे त्याच्या घरी बाळ जन्माला आलं तर मग त्याचं पंचांगण बघणे, त्या बाळाची शांती करणे, त्याच्यासाठी गाय दान देणे, मोठमोठी पूजा अर्चा करणे, अशा अनेक दानधर्मामध्ये शेतकरी अडकलेला असतो. सत्यनारायणाची पूजा असेल, अशा अनेक पूजा अर्चेमध्ये त्याला गुंतून ठेवल्या जातं आणि त्याच्या मिळकतीतला बराचसा वाटा अशा अनाठही गोष्टींवरती खर्च होतो.
त्यामुळे त्याला नकळतपणे स्वतःच्या आयुष्याकडे बघता येत नाही. त्याच्या या दानधर्मामधून आयतखाऊ भिकारी तयार होतात, त्यांनाही काम करायची मानसिकता होत नाही. आणि हळूहळू या सगळ्या परिस्थितीमध्ये शेतकरी स्वतः त्याची अवस्था अजून बिकट होत जाते. आणि या परिस्थितीमध्ये मुकुंदराव पाटील असं म्हणतात की आपण आपल्या आजूबाजूला सामाजिक परिस्थितीमध्ये असणाऱ्या चालीरीतीला जर फाटा देता आला तर यातला बराचसा पैसा शेतकऱ्याचा वाचू शकतो. अनावश्यक खर्च शेतकऱ्यांनी टाळायला हवं. दुर्व्यसनापासून शेतकऱ्यांनी दूर राहायला हवं. आपण बघतो की या कोरोना महामारीच्या काळातही दारूच्या संदर्भाने दुकाने उघडायला हवीत की नाही याच्यावरती खूप मोठा खल झाला, खूप मोठा विचार झाला. आणि एक वेळ तर अशी आली की देशाची अर्थव्यवस्था दारूची दुकाने चालवतात की काय असंही वाटायला लागलं. कारण या सगळ्या परिस्थितीचा विचार जेव्हा आपण करतो तेव्हा दारू हे व्यसन किंवा अशा अनेक गोष्टींना हल्ली प्रतिष्ठा प्राप्त होती आहे का? एकूण जगण्याच्या परिस्थितीमध्ये दारूला जास्त महत्त्व येतं आहे का? याकडेही आपण विचार करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि मुकुंदराव पाटलांनी या पाठामध्ये शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा विचार करत असताना अत्यंत महत्त्वाचा विषय इथे चर्चेला आणला. ते असं म्हणतात की शहराच्या आजूबाजूला असणारी जी छोटी छोटी खेडी आहेत याच्यामध्ये दारूची बाटली शिरली आहे आणि कित्येकांना ती दररोज तिचं दर्शन घेतल्या वाचून चैन पडत नाही. ही दारूबाजांची परिस्थिती आता भयंकर निर्माण झालेली आहे. हळूहळू ही प्रसार पावत चालली आहे. दारूबाज दारू पित नाही तर तो आपली कीर्ती पितो आणि तो निस्संग बनतो आणि यातून तो हळूहळू त्याची परिस्थिती खालावत जाते. पुढं मुकुंदराव पाटील असं म्हणतात की ही दारू कोणाचीच पर्वा करत नाही. या दारूने आजपर्यंत कितीतरी मोठ्या मोठ्या गोष्टी संपवल्यात. आणि ते पुढं म्हणतात की जहागीरदाराच्या जहागिऱ्या, श्रीमंताची संपत्ती, कारखानदारांचे कारखाने ही सगळी बाटली खाऊन टाकते. आणि हे तुम्हाला तुम्हाला कोण समजून सांगावं? आणि पुढे ते म्हणतात की कोणी जर घरभरणी, ऋतुशांती, सत्यनारायण वगैरे खुळचट गोष्टी संबंधाने 2 बोधाचे शब्द जर तुम्हाला सांगू लागला तर त्याला तुम्ही नावं ठेवाल, बाट्या म्हणाल, पाखंडी म्हणाल व आमच्या वाडवडिलांनी ते केले ते आम्ही कसे सोडावे असे तुम्ही म्हणाल. आणि हे म्हणत असताना मुकुंदराव पाटील पुढं असं म्हणतात की वाडवडिलांची चाल आम्ही कशी सोडावी असं तुम्ही जेव्हा म्हणता तेव्हा मग तुम्ही हा विचार कधी केला आहे का की तुमच्या आज्यापंजाने दारूच्या बाटलीला स्पर्शही केला नाही, तुम्ही मात्र अख्खा कारखाना संपवायच्या नादी लागलात. जर आम्ही जुन्या चालीरीती सोडण्याचा विचार करतो तेव्हा बापजाद्यांनी कुटुंबात टाकलेल्या प्रथा, कुटुंबातल्या प्रथा परंपरा, बापजाद्याच्याच काळापासून चालत आलेल्या प्रथा परंपरा आपण कशा मोडायच्या असा जर विचार तुमच्यासमोर येत असेल तर मग हाही विचार तुम्ही करा की तुमच्या बापजाद्यांनी कधी दारूला स्पर्शही केला नाही. मग अशा बापजाद्याच्या घरात जन्माला येऊन तुम्ही अख्खी दारूच्या बाटली संपवायला लागलात. मग तेव्हा बापजाद्यांची प्रथा, तेव्हा बापजाद्यांच्या चालीरीतींचा विचार तुम्हाला तुम्हाला त्या विचाराचा विसर पडतो का काय असंही ते म्हणतात. आणि पुढं ते सांगतात की वाडवडिलांच्या संदर्भाने विचार करताना बापाने जन्मास कधी दारूस बोट लावले नाही आणि मुलांनी मात्र घटाघटाती ढोसावी ही कोणत्या वडिलांची चाल. आणि पुढे ते म्हणतात की शेतकऱ्यांनो डोळे उघडा, या दारूच्या तालपीस लक्षाधीशांचे लाखो रुपये पुरले नाहीत, मग तुझ्यासारख्या मिरची भाकरी खाऊन चुना तंबाखू फाकणाऱ्यांची विधभर जमीन पुरेल काय. आणि पुढं ते म्हणतात की या परिस्थितीतून तुम्ही बाहेर पडण्यासाठी तुम्हाला तुमच्या वर्तणुकीमध्ये बदल करावा लागेल, तुमच्या विचारांमध्ये बदल करावा लागेल. आणि पुढे मुकुंदराव पाटील असं म्हणतात की आपली वर्तणूक ही अत्यंत महत्त्वाची आहे. आपण शेतकऱ्याच्या पदरी 18 विश्व दारिद्र्य असतात आणि अशा 18 विश्व दारिद्र्यामध्ये आपण आपल्या चांगल्या वर्तणुकीमुळे पुढे जाऊ शकतो. मुलगा बापाचा मान ठेवत नाही अशी परिस्थिती आज निर्माण झाली आहे. मुलगी आईस विचारत नाही. बऱ्याच घरामध्ये सकाळ संध्याकाळी भांडणं होतात, शिवीगाळ होते आणि कोण कोणाची मर्यादा ठेवत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपल्या वर्तणुकीचा विचार आपण करून आपली वर्तणूक आपण जर बदलवली नाही तर आपण अधिकाधिक व्यसनाच्या आहारी जाऊ, कुटुंबाची दैना होईल, कुटुंबामध्ये एक सुस्थिर वातावरण राहणार नाही, शिक्षणाचं वातावरण राहणार नाही, कुटुंबाच्या कमाईकडे कोणी विशेष लक्ष देणार नाही आणि नकळतपणे
कुटुंबाला दारिद्र्यातून मुक्तीचे सगळे मार्ग बंद होतील. आणि म्हणून पुढं असं ते सांगतात की तुम्ही शेतकऱ्यांनो या सगळ्या परिस्थितीतून बाहेर पडा. पुढं ते असं म्हणतात की आपल्या आजूबाजूला असणाऱ्या समजुतीच्या सुद्धा आपण बाहेर पडलो पाहिजे. म्हणजे आपल्या नशिबावर आपण खूप भरोसा ठेवून वागत असतो. म्हणजे नशीब नावाची ही गोष्ट आमच्या हजारो पिढ्यांपासून आमच्या मानगुटीवर बसली आहे आणि आहे त्या परिस्थितीमध्ये आम्ही राहण्याचा एक सुंदर आमच्याकडचा उपाय म्हणजे नशीब आहे. म्हणजे ठेविले आनंदे तैसेची राहावे असा अभंग सांगतो. आणि ह्या अभंगाची आठवण करून देत अनेक जण सांगतात की नाही, आपल्या आयुष्यात आपल्या नशिबात जसं आहे तसं होणार. पण असं नाही. एक हिंदी शायर असं म्हणाला होता की कोण कहता है जिनके हाथों में लकीर होती है उनको ही नसीब होता है. आणि ते पुढं असं म्हणतात की हम तो ये भी मानते हैं की जिनके हात नहीं होते उनका भी नसीब बुलंद होता है. म्हणजे हातांची रेषा, कपाळावरच्या रेषा हे म्हणजे ह्याला नशीब सांगून आम्ही आमच्या परिस्थितीमध्ये जर तसेच गुरफटून पडत असू तर आमची प्रगती होणार नाही. म्हणून आपलं नशीब हे खूप मोठी गोष्ट नसून आपले कष्ट, आपलं कर्तव्य, आपलं जगणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून नशिबाचा विचार न करता आपल्या मनगटाचा विचार करा, आपल्या मनाचा विचार करा, आपल्या मस्तिष्काचा विचार करा असं इथे मुकुंदराव पाटील सांगतात. आणि पुढं ते म्हणतात की धार्मिक इतिहास वाचला तर आपणास असे दिसून येईल की ती प्रारब्धवादी कमी असून ते प्रयत्नवादी होते. या देशाच्या अनेक इतिहासाच्या संदर्भामधून किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जेव्हा आपण करतो तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी असेल किंवा महाराजा सयाजीराव गायकवाड असतील, शाहू महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांनी कधीच प्रारब्धाचा विचार केलेला नाही. यांनी प्रयत्न केले. आणि हा वारसा आम्ही नेमका विसरून जातो आणि आमच्या अडचणीच्या वेळी आम्हाला नशीब आठवतं आणि आम्ही सगळा दोष नशिबाला देऊन, कर्माला देऊन मोकळे होतो. प्रयत्न केल्याशिवाय कुठल्याही परिस्थितीमधून आपण बाहेर पडू शकत नाही. एक मुंगीसुद्धा 100दा खाली पडते, पण आपल्या इच्छित ध्येयापर्यंत जात असताना कसल्याही प्रकारचा अवसान गिळून ती बसत नाही. तर आपण तर माणसं आहेत, आपल्याला बुद्धी आहे, आपल्याला मन आहे, मेंदू आहे. याचा विचार आपण नीट करून आपल्या समोरच्या परिस्थितीमधून बाहेर पडण्यासाठी आपण प्रारब्धाचा विचार न करता प्रयत्नाचा विचार करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि हे विचार सांगत पुढे एक अजून महत्त्वाचा विषय किंवा शेतकऱ्याच्या परिस्थितीला जबाबदार असणाऱ्या घटकाचा विचार करत असताना मुकुंदराव पाटील असं म्हणतात की या समजुतीबरोबरच आपल्यामध्ये भाऊ वाटण्याने खूप मोठं आपलं आयुष्य आणि आयुष्याची गती थांबवलेली आहे. ते पुढं असं म्हणतात की आपल्या सर्व मुलात जमीन वाटून देण्याची वहिवाट आपल्याकडे आहे. त्यामुळे जमिनीचे तुकडे झाले आणि या तुकड्यामध्ये शेतकरी विभागला गेला आणि विभागल्या गेल्यामुळे त्याची एक म्हणजे त्याच्या श्रमाचं चीज होत नाही किंवा छोट्या ह्याच्यामध्ये वाटण्या झाल्यामुळे, हिस्से झाल्यामुळे त्याला एकट्या शेतकऱ्याला ती जमीन पुरत नाही किंवा लहान तुकडे तो विकून दुसऱ्याचा कामधंदा करायला तो लागला. म्हणजे एखाद्या शेतकऱ्याला जर 8-10 मुलं असतील तर त्याच्याकडे असणाऱ्या 10-20 एकर जमिनीचे तुकडे होतात. त्याच्या पुढच्या पिढ्याला 2-2 मुलं धरले तरी त्याला मिळाले एका तुकड्याचे 2-2 तुकडे होतात. आणि असं करत करत गुंठेवारीवर आम्ही आलो. आणि अशा गुंठेवारीवर आल्यावरती आम्हाला मजुरीशिवाय पर्याय उरत नाही. म्हणून लक्षात ठेवून आम्ही शेतीचे तुकडे न करता समूह शेती करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. विचार करा की मुकुंदराव पाटलांनी सांगितलेले तेव्हाचे विचार आजही तंतोतंत जुळत आहेत. म्हणजे आमच्या शेतीमध्ये आणि शेती करण्याच्या पद्धतीमध्ये आणि आमच्या स्थितीमध्ये फारसा बदल झालेला नाही आहे. पुढे मुकुंदराव पाटलांनी 12 बलुतेदारांकडे सुद्धा लक्ष वळवले. पूर्वीच्या काळी 12 बलुतेदार हे अत्यंत गावगाड्यामधला अत्यंत महत्त्वाचा भाग होता आणि कृषीप्रधान व्यवस्थेमध्ये या 12 बलुतेदाराचं अत्यंत महत्त्वाचं स्थान होतं. आणि आजही ग्रामीण भागामधल्या गावांमध्ये 12 बलुतेदाराची व्यवस्था ही अत्यंत सन्मानाने आणि नेटाने चालवणारी काही गावं आपल्याला दिसतील.
जिथे अत्यंत महत्त्वाचं समानतेचं, लोकशाहीचं आणि एकूण संविधानिक मूल्याचं जतन करत करत हा गावगाडा पुढे सरकताना दिसतो. मुकुंदराव पाटील तर म्हणतात की तेव्हाचा संदर्भ देत मुकुंदराव पाटील म्हणतात की या 12 बलुते बाजारदारांकडून आम्ही शेतकरी जेव्हा काम करून घेतो तेव्हा मोबदला म्हणून घरातलं धान्य देतो. 4-2 पायल्या धान्य देत असताना त्या 4-2 पायल्याची किंमत बाजारामध्ये खूप जास्त असते आणि परिणामी तो हळूहळू दारिद्र्याच्या चिखलामध्ये रुतत जातो. ते पुढं असं म्हणतात की सर्व खेड्यांनी जुन्या वहिवाटाप्रमाणे जर मोबदला नाण्याच्या रूपात देण्याचा विचार केला तर जुन्या वहिवाटाप्रमाणे न देता नाण्याच्या रूपात जर दिला तर याच्यातून बराचसा पैसा शेतकऱ्याकडे वाचू शकतो आणि बरीचशी कामं मार्गी लागू शकतात आणि याचा मोबदला 12 बलुतेदारांनासुद्धा चांगल्या पद्धतीने मिळू शकतो. पर्यायाने त्यांचंही आयुष्य चांगलं दर्जेदार किंवा दर्जाचं जगण्यासाठी त्यांना मदत होऊ शकते. आणि पुढं ते सांगतात की साधारणतः आपल्या शेतीची परिस्थिती आपण जेव्हा बघतो तेव्हा इथं ते अधोरेखित करताना म्हणतात की आपल्या लोकांचा धंदा शेतीचा आहे. तोही पिढी जात आहे, अनादी कालापासून चालत आलेला आहे. आपल्या लोकांना शेतकी ही कोणी दिलेली नाही, ती त्यांनी जंगल झाडी तोडून हिंस्र पशूंशी झगडून स्वतः मिळवलेली आहे. तेव्हा आपल्या स्वयंसिद्ध शेतीची आपण कितीतरी काळजी घेतली पाहिजे, परंतु आपण तिची चांगली काळजी घेत नाही. आपणाला तिची किंमत नीट कळत नाही. मागून चालत आलेल्या वहिवाटाप्रमाणे कशातरी 1-2 पाळ्या घालून जमीन काळी करावी व मृग नक्षत्री चाड्यावर मूठ धरावी. पुढे पीक तासी लागले म्हणजे आले असले घरी 2 बैल तर कोळपून काढले, नाही तर तसेच पडू द्यावे. अशा आपणातील बऱ्याच शेतकऱ्यांची शेती करण्याची पद्धत प्रचारात आली आहे. ती पद्धत आपण बदलल्याशिवाय शेतीची प्रगती होणार नाही, पर्यायाने आपलीही प्रगती होणार नाही. आणि त्याच्यासोबतच ते म्हणतात की ज्या शेतकऱ्याला इतर धंद्याचे ज्ञान नाही, वळण नाही, अशा शेतकऱ्याला या परिस्थितीच्या बाहेर पडता येत नाही. म्हणून शेतीसोबतच शेतीला लागणाऱ्या अवजारांचं, तंत्रज्ञानाचं ज्ञान किंवा अवजाराच्या अद्ययावतपणाचं ज्ञान त्याला असणं महत्त्वाचं आहे. यासाठी त्याला शेतीकडे सकारात्मकपणे बघावं लागेल. शेतीकडे सकारात्मकतेने बघत असताना शेतीच्या एकूण पद्धतीमध्ये बदल करावा लागेल. हे सांगत असताना शेतीचे हत्यारेसुद्धा, शेतीची मशागत उत्तम प्रकारे कराव्यास हत्यारेसुद्धा चांगली असायला हवी. उत्तम हत्यारे असली म्हणजे श्रम कमी लागतो, वेळ कमी वाचतो. आपण युरोप अमेरिकेसारख्या देशातील कारागिरांनी शेती बघितली तर आपल्याला जाणवते की ते हळूहळू श्रम कमी करण्याकडे वळत आहेत आणि अवजारे आधुनिक करतायत. अत्याधुनिक अवजारे आमच्या शेतीला मिळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे वेळ आणि पैसा कमी पडेल आणि परिणामी शेतकऱ्याचं जीवनमान उंचावण्यासाठी त्याला वेळ मिळेल, पैसा मिळेल आणि त्याला विचार करायला वेळ मिळेल. पुढे ते सांगतात की मग अशा परिस्थितीमध्ये रुचलेल्या शेतकरी किंवा अशा परिस्थितीमध्ये अडकलेल्या शेतकऱ्याची स्थिती सुधारण्यासाठी मात्र काही गोष्टी करणं खूप महत्त्वाचं आहे. ते असं म्हणतात की आपली शेती भरभराटीस येण्यास आपण काहीतरी खटपट केली पाहिजे. मागे सांगितलेच आहे की कोणत्याही कामात वेळ आणि खर्च ही वावनतील याकडे लक्ष देणे गरजेचं आहे किंवा तशा तऱ्हेच्या आपल्या शेतीत काही सुधारणा करणे हीच ती धंदा भरभराटीस येण्यासाठी गुरुकिल्ली आहे. ती गुरुकिल्ली प्राप्त करून घेण्यास कोणाला ₹1.25 किंवा नारळा दक्षिणा देऊन होत नाही. तर त्यासाठी आपल्याला आपल्या अंगातला आळस, गळ्यातील वाडवडिलांच्या चालीचे लोढणे, पायातील रूढीचा खोडा या असल्या आडखाट्या बाजूला ठेवल्या पाहिजेत. सरकारने आपणा लोकांची शेतीची सुधारणा व्हावी म्हणून अलीकडे पुष्कळ प्रयत्न चालवले आहेत. लाखो रुपये खर्च करून मोठमोठ्या शहरी कॉलेजेस स्थापन केलेली आहेत. त्यावर शेतकी संबंधीची जास्त चांगली माहिती आहे अशा मनुष्यास बोलवून त्याची व्याख्याने आयोजित करून त्याचं ज्ञान आपल्यापर्यंत घेणं महत्त्वाचं आहे. अनेक ठिकाणी कृषी प्रदर्शनं भरवली जातात. त्या कृषी प्रदर्शनाला जाणंही खूप महत्त्वाचं आहे. आपल्याकडे 4 पैसे शिल्लक राहतील तर आपण जाऊ म्हणून आपल्या आयुष्यात असणाऱ्या रूढींच्या किंवा
आपल्या गळात पडलेल्या वाडवडिलांच्या अनेक जुन्या प्रथा परंपरांच्या ओझ्यातून बाजूला सारून आपण याकडे विचार करून पावलं उचलणं अत्यंत महत्त्वाचं आहे. अनुकरणाच्या संदर्भात सांगत असताना लेखक इथे सांगतात की अनुकरण म्हणजे दुसऱ्याचा कित्ता उचलणे. कित्येक जातीचे सुखी लोक अलीकडे धोतर नेसण्याचे सोडून पटलून घालू लागले आहेत. जोड्याऐवजी बूट वापरू लागले आहेत. पागोट्याच्या ठिकाणी टोप्या घेऊ लागले आहेत. हा जसा त्यांनी साहेब लोकांचा कित्ता उचलला तसाच कित्येक कारागिरांनी आपल्या धंद्यात साहेब लोकांचे अनुकरण केले आहे. लोहाराने जुने भाते टाकून नवीन तऱ्हेचे घेतले आहेत. शिपायांनी हाताने शिवण्याचे सोडून 2 मशीन घेतले आहेत. सुताराने नवीन नवीन प्रकारचे हत्यारे घेतले आहेत. तेव्हा आपणही आपल्या शेतीकामी नवीन तऱ्हेचे हत्यारे घेण्यास सुरुवात केली पाहिजे. आता ही नवीन तऱ्हेची हत्यारे घेण्यास आपणातील बहुतेक शेतकऱ्यांना शक्ती नाही ही गोष्ट खरी, परंतु ही घेतल्याशिवाय शेतीची परिस्थिती सुधारणार नाही. आणि शेवटी शेवटी लेखक इथं सांगतात की आपल्या लोकांची निकृष्ट स्थिती सुद्धा कोणत्या प्रकारची आहे ती घालवण्यासाठी आपण व आपल्या पुढाऱ्यांनी काय करावे याविषयी येथपर्यंत त्यांनी थोडक्यात सांगून ते पुढं म्हणतात की आपल्या लोकात मुख्यतः विद्येचा अभाव आहे. त्यामुळे आपण कितीही सांगून उपयोग नाही. विद्ये वाचून चांगलं प्राप्त होत नाही. त्यामुळे विद्येचे महत्त्व हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. शेतकऱ्यांच्या मुलांना विद्येच्या प्रांतात आणून सोडा. म्हणजे नकळतपणे शेतकऱ्यांच्या जीवनाची स्थिती त्यांना कळेल. शेतकऱ्याचं जगणं चांगलं होण्यासाठी शिकलेली सवरलेली माणसं प्रयत्न करतील. आणि महात्मा फुल्यांनी सांगितलेली विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले. आणि एवढे अनर्थ एका विद्येने केले. जेव्हा आपण म्हणतो तेव्हा फुल्यांचाच वारसा सांगणारा, फुल्यांचाच वारसा घेऊन समाजामध्ये आपलं मार्गक्रमण करणारा हा फुल्यांच्या वाटेवरचा सहप्रवासी मुकुंदराव पाटीलसुद्धा हेच सांगतात की हे सगळं समजण्यासाठी शेतकऱ्यांनी शहाणं होणं महत्त्वाचं आहे. शहाणं होणं याचा अर्थ त्याला भल्याभुऱ्याचं ज्ञान कळणं महत्त्वाचं आहे. प्रथा परंपरा वाईट आहेत, त्याच्याने आपलं आयुष्य सुंदर न होता आपण पुन्हा दारिद्र्याच्या खोल गर्तेमध्ये अडकतो हे समजणं महत्त्वाचं आहे. त्याला विज्ञान, त्याला विवेक समजणं महत्त्वाचं आहे. तो अनेक अंधश्रद्धा चालीरीतीतून बाहेर पडण्यासाठी त्याला शिक्षण महत्त्वाचं आहे. आपली कोण फसवणूक करतंय, आपण कोणाच्या फसवणुकीमुळे वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या दारिद्र्याच्या गर्तेमध्ये अडकतो हेही त्याला समजणं महत्त्वाचं आहे. आणि या सगळ्याचं उत्तर एकच, या सगळ्याचा सारांश एकच की आज सगळ्यांसाठी शाळा उघडल्यात, सगळ्यांसाठी शिक्षण खुलं झालेलं आहे. आणि या शाळेमध्ये, या शिक्षणाच्या दालनामध्ये शेतकऱ्यांनी स्वतःहून जायला हवं, शिकायला हवं, विज्ञान समजून घ्यायला हवं. तरच शेतकऱ्याची परिस्थिती सुधारेल. आणि त्याच्याशिवाय शेतकऱ्याचं जगणं, शेतकऱ्याची परिस्थिती सुधारणार नाही. हे सगळं सांगत असताना मित्रांनो, हे जरी मुकुंदराव पाटलांनी सांगितलं असतं तरी आज आपण बघतो की आज शिकलेली सवरलेली खूप मुलं आपल्या आजूबाजूला आहेत. अनेक मुलांचं आयुष्य आपण बघतो. हे सगळं बघत असताना काही महत्त्वाच्या गोष्टी या निमित्ताने आपण समजून घेणे महत्त्वाचं आहे. या पुढील पाठ आपण उद्याच्या तासिकेत बघूया.